गुरुपौर्णिमेच्या ध्यान शिबिरामधलं ध्यान शिबिर अनुभवताना आज आता या प्रवासाचा ध्यान शिबिराच्या तात्पुरता विराम म्हणजे शेवटचा दिवस. मग या शेवटच्या दिवशी या कृष्ण अंगणाच्या समोर या झाडाखाली या हवेमध्ये या छान वातावरणामध्ये ध्यान शिबिरातून साधनेतून शुद्धिक्रियांमधून नामस्मरणातून डोंगर चढाईतून तुम्हाला आता कसं वाटत आहे? काय तुम्ही सुद्धा अनुभवत आहात हे तुम्ही पण शेअर करू शकता की काय आहे आता मनामध्ये काय चालू आहे. हा 4 दिवसाचा ध्यान शिबिराचा प्रवास आणि आपलं प्रत्येक ध्यान शिबिर, प्रत्येक सत्संग, प्रत्येक निवासी शिबिर हे मैलाचा दगड आहे, माइलस्टोन आहे. म्हणजे जायचं कुठे आपल्याला? परमेश्वराकडे. आहोत कोणासोबत? परमेश्वरासोबत. पण ही पोपटपंची आता खूप झालेली आहे. आता वा आता याचा अनुभव जो आपल्याला घ्यायचा आहे ते जिकडं तिकडं प्रत्येकात परमात्मा तत्व आहे ही अनुभूती शेवटच्या क्षणापर्यंत. मग त्या अनुभूतीत जात असताना प्रत्येक सत्संग म्हणजे काय, माइलस्टोन म्हणजे काय, की मी बरोबर मार्गाला जात आहे का? नवीन माणसाला जर संभाजीनगरवरतून पुण्याला जायचं असेल आणि रस्ता माहिती नसेल पण मध्ये मध्ये दगड दिसले की पुणे 225, पुणे 219, पुणे 199, पुन्हा ते रस्त्याचं काम असल्यामुळे पुढा 201 असं दिसू शकतं. डबल 199 नंतर 198 पाहिजे पण होऊ शकतं. पण काही का होईना दिसतं याचा अर्थ आय एम ऑन द राईट पाथ, मी योग्य मार्गावरती जात आहे. असं प्रत्येक शिबिर तुम्हाला योग्य मार्गावरती आहात का हे आत्मचिंतन, आत्मपरीक्षण आणि आत्मपरिवर्तन करण्यासाठीची संधी. आत्मचिंतन. चिंता 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 एक दिवशी चिता. आयुष्यावर काय करायचं? चिंता ता चिता चिता चिंता ता झालं एक दिवशी चिता. पण चिंता जिथे संपते. चिंता म्हणजे काय? काळजी म्हणजे काय? जी काळजाला जाळते ती काळजी, आणि जी काळजात असते ती पण काळजीच असते. पण काळजात असते त्या काळजीमध्ये प्रेम आणि विश्वासार्हता असते, आणि जी जाळते हृदयाला, काळजाला, त्याच्यात नकारात्मकता, अविश्वास, संशय आणि चिंता असते. म्हणून म्हणतात ना, काळजी घ्या आपण काळजी करू नका. तर काळजी घ्या, काळजी करू नका. मग आत्मचिंतन म्हणजे काय? तर आत्मचिंतन म्हणजे मनामध्ये एक प्रवाह असा सुरू आहे सतत, जसं हा वारा सुरू आहे, जसं हे पानांचं डोलणं काही कमी होत नाही झाडांचं, जसं जोडलेले साधक माझ्या प्रत्येक शब्दाच्या सोबत त्यांचा
चेहऱ्यावरचा भाव तसा बदलतो. जरी माझे डोळे बंद असेल तरी सुद्धा मला जाणवतं की अपूर्वाच्या चेहऱ्यावर स्माईल आहे. मुकेशजी असं बघताय, अभयजी असं बघत असतील, सचिनजी असं बघताय, सूर्यभान असं बघतोय, तसं हे जाणवतंय. रामभाई असं बघतोय. जसं प्रियाताईला वाटते माझं नावच नाही घेतलंय. अशोक मामा म्हणतात मी काय घोड मारलो. जसं कृष्णा भैया म्हणतात आपण त्या खेळातच नाहीये. तर सांगण्याचा उद्देश काय आहे मंडळी? जसं ते एक आळंदीचं झाड आहे ना, दिंडी निघाली की तसं हे सत्संग सुरू झाला की ते साथ देतं की अरे तुम्ही आळंदीतच आहात, माऊली तुमच्यातच आहे. आणि ही ध्यान शिबिर म्हणजे एक दिंडीच आहे. मनामध्ये ज्या खिंडी पडलेल्या आहेत ना ते बुजवण्यासाठी. म्हणून घमेंडी बनू नको. कळतंय का? बनला जर तू घमेंडी तर उडल तुझी दांडी. त्रिफळा उडवेल. क्लीन बोल्ड होशील तू. म्हणे कायमचा मॅच खेळण्याचं लायकीच राहणार नाही. मग आत्मचिंतनाचा अर्थ काय आहे की ती काळजी घ्या आणि काळजी करा. याच्यामधलं काळजी घेणं जे आहे, ज्याच्यात मी काय सांगितलं की विश्वासार्हता आहे आणि ओलावा आहे, प्रेम आहे. आणि ती काळजी करण्यामध्ये अविश्वास आहे, संशय, भीती आहे. कसं होईल कसं होईल. जसं लेकराला यायला उशीर झाला आणि त्याच्यात संशय असेल, त्याला काही झालं तर नसेल, तिथे जळत राहतं आपलं. पण हा काही नाही, बस एक फोन, हा काळजी घे रे बाबा, तू आहे ना ठीक, तू हा हो मी ठीक, ओके हा. तसं आत्मचिंतन, आत्मपरीक्षण आणि आत्मपरिवर्तन या 3 पायऱ्या असतात. आत्मचिंतन म्हणजे काय? प्रत्येक शब्दाला चिंता न करता चिंतन करणं. चिंता आणि चिंतनामध्ये फरक हे आहे की चिंता करून तुमची झोप उडते. चिंता करून तुम्ही जगताना सुद्धा मेल्यासारखं असतात, चितेवरती असतात. आणि चिंता करताना तुम्ही तुमच्या गुरुपासून, तुमच्या परमेश्वरापासून दूर दूर जात असतात. तुम्ही ते ज्ञान वापरू शकत नाही. चिंता असेल तर चिंता त्या ज्ञानाला, चिंता त्या प्रेमाला, चिंता त्या विश्वासाला खाऊन टाकते. जसं एखादं कितीही मोठं झाड असेल आणि त्या आंब्याच्या मोठ्या झाडाला खोडकिडा लागला की वरतून कळत नाही, पण आतमधून ते पूर्ण खाऊन टाकते आणि एक दिवशी झाड वाळलेलं दिसतं. तसं चिंतेचं. माझं कसं होईल, माझं कसं होईल, माझं कसं होईल, मी जे करतोय ते बरोबर का चूक, जगावं की मरावं, हाच एक प्रश्न. टू बी ऑर नॉट टू बी. तुम्ही हेच सांगतोय की तू बी आहेस आणि नॉट टू बी आहेस. कळलं का? तू बी आहे आणि ना तू बी आहे, फक्त लग्न कर,
पोरं होऊ दे, मग मग काय होईल, नातू होईल. ज्या माणसाने फक्त गंमत घेतली ते हसून सोडून देईल, पण ज्या माणसाने गमतीतलं सार घेतलं ते हसता हसता जीवन बदलेल. त्याचं टेन्शन ओझं हळूहळू हळूहळू कमी झाल्यासारखं वाटेल. तर आत्मचिंतन, चिंता म्हणजे काय, अविश्वास, कसं कसं, मग ते दूर करतं, ते एकटं पाडतं तुम्हाला. आणि चिंतन म्हणजे काय, चिंतन म्हणजे स्मरण, ज्ञानाचं स्मरण, गुरुचं स्मरण, मी कोण आहे या विचारांचं स्मरण, मी कोण आहे. मग चिंतन जर सतत सकारात्मक आणि गुरुतत्वाचं असेल तर जे चिंतन आहे, ज्याचं चिंतन तुम्ही करतात ते विचार तुम्हाला चिकटतात. आणि जे विचार तुमच्या आत्म्याला चिकटतात तुमचा भाव तसा तयार होतो. कळतंय का? बघा, मी ठरवलेलंच नव्हतं, पण ज्यावेळेस मी हे बोलतोय ना तर हे मी सुद्धा ऐकतोय आणि मलाही आश्चर्य वाटते की कुठून येतं हे. आणि मग मी माझं पण आत्मपरीक्षण करतो, म्हणून मग प्रत्येक सत्संगातून मला आत्मपरिवर्तन होतं. मी काय सांगितलं म्हणजे आता तुम्हाला हे किती कळेल माहिती नाही, पण माझ्या हृदयाची अशी अवस्था आहे की मला असं ढसा रडावं असं वाटतंय. याच्यासाठी दुःख झालं म्हणून नाही, पण एक क्षण मला असं माझ्या मनात आलं की येतंय कुठून आहे. आणि मग मला असं वाटतं की अरे यार, जर हा मी बोलतच नाहीये तर ही एक एक गोष्ट उलगडून दाखवणारा आहे कोण. तो आहे जे सकाळपासून तुमचं सुरू होतं ना, हरिओम. हरी म्हणजे हरण करणारा. दुःख, तणाव, चिंता, टेन्शन, प्रॉब्लेम, भीती, संशय, वाईटपणा, अहंकार जो हरण करतो तो हरी. पण तो हरी तुम्हाला तेव्हाच भेटतो जेव्हा तुम्ही हारता. ज्याला जिंकायचं असतं हरी त्याच्यासोबत नसतो. माझं काही नाहीच आहे, माझं काही नाहीच आहे, मग माझी डिमांड काय, माझं मागणं काय. म्हणून आपलं प्रत्येक सत्संग हे ध्यान आहे, धारणा आहे, समाधी आहे. आत्ताची अवस्था अशी आहे की उद्या सकाळपर्यंत 24 तास हा प्रवास चालू राहणार आहे, थांबणार आहे, डोंट वरी. पण ही धारणा आहे. धारणा म्हणजे काय, धारण करणं. या शब्दांना धारण करायचंय, याचं ध्यान करायचंय. आणि मग ह्या शब्दांचं, ह्या सत्संगाचं जर ध्यान केलं तर सम अधिक धी, धी म्हणजे बुद्धी, सम म्हणजे सारखं. मग तुमची अवस्था अशी होईल की आयुष्यातल्या कोणत्याही प्रसंगामध्ये तुम्ही समबुद्धीने विचार करू शकता. तुम्ही एक्स्ट्रीम टोकाला जाणार नाही, तुमचं वाईट होणार नाही. इतकं असं लेअरवरती लेअर येत जातात की एक लेअर उलगडायला लागलो की तो पहिला लेअर राहून जातोय. इतकं येत आहे आज. तर तो हरी हरण करणारा. पण कधी, तुम्ही हरणार का? तुम्ही सांगा मंडळी. आपल्या माणसांसोबत वादविवाद करून तुम्ही जिंकला आणि माणसाला गमवलं तर काय कमवलं? पुन्हा एकदा विचार करा. आपल्या माणसांसोबत लढाई करून तुम्ही जिंकलात आणि जर त्याला हरवलं पण त्याला गमवलं तर तुम्ही काय कमवलं? आणि आपल्या माणसांसाठी मोठं मन करून हारले आणि त्या माणसाला जिंकलं तर तुम्ही काय गमवलं? तुम्ही गमावून सगळं काही कमावलं. आहे की नाही? आपण त्याच्यासाठी जगावं जो आपल्यासाठी जगतो. आपण त्याच्यावर प्रेम करावं जो आपल्यावरती प्रेम करतो. मग कधीतरी कळतं की दुःखात
त्याचा सहारा, त्याचा खांदा, असे हजारो दुःख सहन करण्याची ताकद देते. आनंदात टाळी वाजवायला कोणीतरी असेल तर तो आनंद पचवू पण शकतो. अस्थिर परिस्थितीत तो स्थिर पण करतो आपल्याला. माझा सत्संग हरण्यासाठी, हरवण्यासाठी. मग तो हरी आणि मग ओम, अ ओ आणि म, हे 3 अक्षर आहे त्याच्यात. जेव्हा तुम्ही हराल, मग हरी ओमचा अर्थ काय की जेव्हा तुम्ही हराल, काय हरायचं? अहंकार. जेव्हा तुम्ही सगळं हरवून जाल तेव्हा ते अ उ म ओम. अ म्हणजे जन्म, ओ म्हणजे पालन आणि म म्हणजे विनाश. मग जो कोणी जिथे कुठे त्या गुरु तत्वात विलीन होतो, परमेश्वर तत्वात विलीन होतो, अहंकार हरवून बस समर्पित भावनेत जगतो, त्याचा जन्म, त्याचं जीवन आणि जीवन सोडून जाणं, या 3ही गोष्टी हरी करून घेतो. त्याला चिंता करायची गरज नाही, म्हणजे हरिओम. कळतंय का? आणि खरंच असंच आहे. खूप लोक 100 वर्ष जगलेले आहेत, कोणी नाव काढत नाही. मरण्याची वाट बघतात, मरत नाही. माऊली 22च, तुकाराम महाराज 45-46च, छत्रपती शिवाजी महाराज 50च, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज तर 32-31च मला वाटतं. पण बघा, ते आठवलं की कसं होतं. तुम्ही किती जगता याच्यापेक्षा कसं जगता हे महत्वाचं नाही का? How long and how well you live is not important, but how well you live is very important. किती लांब आणि कसं तुम्ही किती जगलात, पहिलं LIV हे महत्वाचं नाही, बट how well you live, LEAV, तुम्ही सोडून कसं जाता. तुम्हाला काय सांगत होतो, पुन्हा तिथे यात की तुम्ही ज्याचं चिंतन करता ते विचार तुम्हाला चिकटतात. सुरुवात तिथं होते आपली. दुसरं काय सांगितलं होतं की तुम्ही ज्याचं चिंतन करता ते विचार तुम्हाला चिकटतात, आणि जे विचार तुम्हाला चिकटतात ते त्या विचारांना चिटकवून ठेवतात. चिंतन फेविकॉलचं काम करतो. काही केल्या तुटत नाही, फेविकॉल का जोड आहे, तुटेगा नाही. जर तुम्ही चिंतेचं चिंतन केलं तर चिंता चिटकून जाते, आणि जर तुम्ही चिंतन परमात्म्याचं, गुरुतत्वाचं आणि आनंदाचं स्मितहास्य ठेवून जर पॉझिटिव्हिटीचं केलं तर ती पॉझिटिव्हिटी तुम्हाला चिटकते. आणि तुम्ही ज्याचं चिंतन केलं ते तुम्हाला चिटकलं, तर जे तुम्हाला चिटकलं तुम्ही तसे बनून जाता. कळालं का? की तुम्ही तसे बनून जाता. तुम्ही चिंता करणाऱ्याचा चेहरा बघा, किती जरी हसला तर ते कळतं, आणि हसणाऱ्या माणसाला किती जरी गुपचूप केलं तर ते पण कळतं. कळतंय का मंडळी? तसं तुम्ही आता सूर्यभानचं सांगितलं की हरिओम हरिओम एक हरिओम 81 हरिओम 82 हरिओम डावा पाय हरिओम प्रियाताई हरिओम जिरपे गुरुजी हरि. आणि खूप साऱ्या साधकांनी आता तुम्ही सांगितलं की खूप छान झाली साधना, छान झाली साधना. माऊलीच बोलतात असं वाटलं का? जेव्हा 4 दिवसामध्ये गुरुपौर्णिमेपासून, आणि त्याची तिची 10 वर्षाची श्रद्धा आहे, त्या 10 वर्षाच्या श्रद्धेतून, कृतीतून
जेव्हा त्या सूर्यभानमध्ये माऊलीचं चिंतन येतं तेव्हा ते माऊली तत्व त्याला चिटकतं, ते त्याला माऊलीशी चिटकवून ठेवतं. तो सूर्यभान राहत नाही, तो माऊली बनतो. आणि जेव्हा तो तिथे उभा राहिला तेव्हा तुम्हाला वाटतं सूर्यभान बोलतोय, पण करून घेतात माऊली. कारण चिंतनाने केलं त्याला माऊलीची सावली. कळालं का म्हणजे? सेम असंच आहे. कुणी बघा, तुम्ही चिंतन कुठलं करतायत? ध्यान शिबिरात सुद्धा हे इतकं सुंदर शिबिर आहे, तुम्ही बघा. त्या दिवशी प्रिया तिचे वाक्य बघा, सूर्य प्राणायाम, दोन्ही हात जोडा, पाठ ताठ, नजर समोर, कोपर एका रेषे. ते पाठ करून नाही होत. जेव्हा ते चिंतन सूर्यभानचं करते तेव्हा माऊली तत्व जे सूर्यभानला चिकटलं ते तिच्याकडनं वाया सूर्यभान तिच्याकडे जाय. वाया जाणं गरजेचं. समजतंय का? गमतीचा भाग आहे, पण ती सुद्धा तितकी मनापासून जोडली असेल, मग दुसरे विचार तरी येतील का त्यांच्यामध्ये? जर जोडलेलं नसेल तर इथे थांबावंसं वाटेल का? पण जर जोडल्या गेलं तिथून जावंसं वाटेल का? मग जर ती जोडलेली असेल तर ती माहेरी जरी गेली ना, तर आमच्या उर्मिला ताई झिरपेचा गुरुजी म्हणतात, तुझं फक्त शरीर इथे येतं, तू मनाने तिकडेच असते, तू येतेच कशाला इथं? असं झालं पाहिजे या सत्संगाबद्दल. याला म्हणायचं आत्मचिंतन. बरं, हे कधीपर्यंत चालेल मग हे आत्मचिंतन? तुमच्यासाठी हा योगायोग आहे. इथे तुम्ही बघा, ते झाड बघा, ते झाड बघा, पलीकडचं बघा, पलीकडचं बघा, ते बघा, ते बघा. हे जे हलताना इतकं तितकं दुसरं हालत नाही. तर हे तर मध्ये आहे ना. तुमच्यासाठी हा योगायोग आहे. त्या योगेश्वर श्रीकृष्णासाठी ते विश्वरूप दर्शन दाखवतोय तुम्हाला की अरे अर्जुना, आता तरी अनन्य भावाने शरण ये आणि धनुष्यबाण उचल, पेल आणि लढाईसाठी तयार हो रे लेकरा, सोन्या मोत्या, दगडा धोंड्या. आणि ज्याच्यासोबत श्रीकृष्ण, तो तर लढाई जिंकणारच ना. तू नारायण सेना मागितली दुर्योधनाने, पण त्याला वाटलं एवढे लाखो लोक आपल्यासोबत आहे, एकटं काय करणार? त्याला काय माहिती होतं एकटं काय काय करू शकतो. कळतंय का? अकेला श्रीकृष्ण क्या क्या कर सकता है. घुसतंय का डोक्यात? ते हे आहे आत्मचिंतन. पण मग मी हे सांगत होतो की कधीपर्यंत करायचं, त्याला काही मला पुढे बोलू द्यायचं नाही. हे कधीपर्यंत करायचं? तर माऊली शिबिर संपतंय ना आता, तोपर्यंत. नंतर पुन्हा चिंता, पुन्हा टेन्शन, पुन्हा किडा वळवळ, पुन्हा कोंब बाहेर. का बरं? तुम्ही आहे ना माऊली कोंब कापायला. म्हणजे माझं कामच ते आहे की मी कैची घेऊनच थांबावं. बघू वाट कट, बघू कट, बघू. मग तेच करायचं का माऊलीने? आईबाप आहे, आईबाप आहे, आईबाप आहे म्हणून जर लेकरू आईबापाला मरेपर्यंत त्रासच देत राहिलं तर आईबाप जगू शकतील का?
आईबाप आहे, आईबाप आहे, आईबाप आहे, आईबापाचे आशीर्वाद आहे म्हणून आईबापाने शिकवलेल्या मार्गावरती चाललं तर आईबाप तर जगतीलच, पण त्याचे आशीर्वाद मिळतील की नाही मिळणार बघा. मग कधीपर्यंत करायचं, कधीपासून करायचं, तर आत्तापासून. जो विचार कराल तो विचार तुम्हाला चिटकेल, तो घट्ट चिटकवून ठेवेल. तुम्ही तसे बनाल, तुमचा चेहरा, डोळे, विचार करण्याची पद्धत तशीच होईल. मग तुम्ही कशाला चिटकून कायम फिक्स करणार ते ठरवा आता. याला म्हणायचं आत्मचिंतन. खूप साऱ्या वाईट गोष्टी आहेत, पण वाईटातही चांगलं घडणार. आणि चिंता म्हणजे काय, सध्याला तर चांगलं आहे, काय मोठी टिकल का नाही, कशाचा भरोसा आहे बाबा, क्या भरोसा है इस जिंदगी का. समजतंय का. इथून जायचं असेल ना मंडळी, काय खूप असं तळमळीने सांगतो मी होतो मला प्रत्येकाला, मीरा बनूनच जा. म्हणजे हिरासारखा जन्म गमावणार नाही तुम्ही. कारण मीरेने विषाचा प्याला पिला तरी ते अमृत झालं. आणि हृदयापासून जर तुम्ही केलं ना मंडळी, तर बदल लगेच त्या क्षणाला होतो. आता तुमचं इकडं साधना सुरू असताना मी सकाळी युट्यूबवरती सत्संग घेतला, तो तुम्ही घरी गेल्यावर प्रत्येकाने नक्की पहा. तो नेमकं झालं असं की तो कधी कधी काय होतो, युट्यूबवर खूपच व्हायरल होतो. तो म्हणजे भारतात दुसरीकडे गेला असेल, हिंदीतून कमेंट येऊ लागलं की आप क्या बोल रहे, हमें समझ में नहीं आ रहा है, हिंदी में बात करो, हिंदी में बात करो. मी आपलं काय करतो, मी डिस्टर्ब होणे म्हणून त्या कमेंट हाईड करून टाकतो. त्यांनी कमेंट केले तरी दिसत नाही. जास्तच येऊ लागले, म्हटले चलो जाने दो, मैं अभी हिंदी में बात करूंगा. तर एक ताई त्यांनी सांगितलं की एक प्रश्न विचारू का, पूछिए. मला आत्महत्या करायची म्हणे. त्या जुन्या कॉमेंट्स जर दिसत असतील युट्यूबवरती, लाईव्ह कॉमेंट, तर तुम्ही नंतर चेक कराल. तिथून मी जे हिंदी सुरुवात केली, काय 7, 8, 10, 15 मिनिटं पुढे बोललो, तर शेवटी त्यांनी सांगितलं की तुमच्यात मला माझी आई दिसली, आता मी आत्महत्या नाही करणार. ऑनलाईन सत्संगातून शिबिर नाही केलेलं. दुसरा एक मुलगा, म्हणजे 3 गोष्टी बोले, आप बोलते हैं सब कुछ है, पर मेरा प्रमोशन होगा क्या. ये लिंक क्लिक करने की, याने स्क्रीनशॉट काढून ठेवला वाटतं. हाँ हाँ, प्लीज मेरा प्रमोशन करवा दो. बघा, हे त्यांनी स्क्रीनशॉट काढलं, सूर्यबांनी लाईव्ह सत्संगाचं. त्याच्या पुढचं आहे, सर मी कधी कधी खूप दारू पितो, प्लीज सर मला आनंदी जीवन जगायचं आहे, मी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कसे राहू. हे त्या आत्ताच्या सत्संगातले. तर हे जो प्रमोशन करवा दो वाला होता, म्हटलं भाई तेरा और मेरा कुछ है नहीं ना, तूने मुझे देखा है ना मैंने तुझे देखा है. तूने मुझे देखा नहीं जाना है तुम्हारा नहीं, दुनिया दीवानी मेरे मेरे पीछे पीछे भागे, किसी में है दम यहाँ ठहरा जो मेरे आगे आनंद, देखो टकराना नहीं किसी से भी हारे नहीं, हम दो है जो 2 और 2 5 बना दे. तो मैं सांगत हे होतो कि ना तूने मुझे देखा है ना मैंने कभी सोचा था कि ये सत्संग, तो ये सत्संग क्लिक करने की बुद्धि अगर परमात्मा ने तुझे दी है तो हर पल में परमात्मा मेरे साथ है. बस तू 2 बातें कर. एक, तू जहां पे है वहां पे 100% दे, और दूसरा, अभी मेरे साथ बोल के मेरा प्रमोशन होने वाला है, मैं गारंटी देता हूँ, वादा करता हूँ उस परमात्मा की तरफ से, ये 2 बातें अगर तूने कही तो 2 महीने में तेरा प्रमोशन होगा, मेरा नंबर ले. तो ये जो अंदर से आता है, या फिर वो दारू छोड़ने वाला बच्चा, कोण आहे मी, काय संबंध, पण त्याला वाटलं. आणि त्यांनी सगळ्यात शेवटी त्याची कॉमेंट होती की माऊलीजी मला ऊर्जा पाठवा, मी दारू सोडणार. तो सोडतोय नाही सोडतोय ठीक आहे, पण एक नवीन व्यक्ती कुठली तरी जर ती माऊलीकडनं प्रेरणा घेते आणि तत्काळ त्या क्षणाला, त्वरित तत्काळ ताबडतोब त्याच क्षणाला जर ती निर्णय घेते की यस मी चेंज झालोय,
एका क्षणात. बिकॉज ही हॅज ऍक्सेप्टेड. यस. का बरं? यस, हे शब्द मला चेंज करतात नाही, आय एम ऑलरेडी चेंज पर्सन. कळतंय का? यस माऊली, डेफिनेटली आय विल चेंज वन डे. दॅट वन डे नेव्हर कम्स. वन डे यू विल डाय, बट दॅट वन डे विल नॉट कम. कळतंय का? आज आता इथं या क्षणाला झालं. यस, संपलं. मग तुम्ही आनंदात राहिलात, तुम्ही बदललात, तुम्ही तुमचं जबाबदारी घेतली, तुम्ही तुमचं 100% दिलं, तुमच्या चेहऱ्यावरती आनंद दिसला ना, तर माऊली तुमच्यात गुंतून पडणार नाही. माऊलीचं काम तुमच्यात गुंतून पडण्याचं नाही. माऊलीला अजून करोडो लोकांपर्यंत पोहोचायचं नाही का? मग तुम्ही माऊलीचं नाराज राहून तंगड्या खेचणार की माऊलीच्या सोबत सोबत पळणार, हे तुम्ही बघा. हे बोलगेवढेपणा नाही पाहिजे, दिसलं पाहिजे वागण्यात. म्हणजे याचा अर्थ आता रिस्पॉन्स द्यायचा नाही का? नाही, तुम्ही पुन्हा म्हणता नुसतं बघ. हे तर बोलायचं आहेच, पण लक्षात ठेवायचं, ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड. कृती ही शब्दांपेक्षा जास्त बोलते. जास्त इंग्लिश बोलायला लावू नका, जीभेचे तुकडे पडतात. समजतंय का? म्हणजे ज्या क्षणाला, at that moment only, when you get attached with these words, momentum shift from here to that God. मोमेंटम असतो ना, तुम्ही इथून आहे ना, त्याच मोमेंटला जिथं तुम्ही जोडल्या गेलात, मोमेंटम देतो. यस. आणि मग तू पकडून घेतो, तू जाऊन देत नाही. हे कशाविषयी सुरू आहे? आत्मचिंतन. जे मला बोलायचं होतं मी विषय वेगळाच टाकलेला आहे. वो तो अभी सुरुवात करनी है. हे नमनालाच घडावर पाणी कशासाठी आहे? तर आपण असेच, क्योंकि आपण आहेच नाही. आय एम नो बडी, नो बॉडी. तोच आहे. दुसरं काय आहे? आत्मपरीक्षण. आत्मचिंतनाचा अर्थ कळाला? काही शंका? बरोबर. एवढ्या वेळात एक छोटीशी नॅप, झोप काढली बरोबर? यस. ओके. बरं वाटतंय आता? पाहुणे बाई किती येते? 10. हा, मग ठीक आहे, बरोबर. कळालं आत्मचिंतन म्हणजे काय? आत्मचिंतन हे सगळ्यात महत्वाचं काय ते लक्षात घ्या. आत्मचिंतन इज नॉट द स्टेट विच यू हॅव टू अचीव. आत्मचिंतन ही अशी एक अवस्था नाहीये की जी तुम्हाला प्राप्त करायची. अँड वन्स यू हॅव अचीव्ड इट, यस, नाऊ यू आर एनलाइटन्ड पर्सन. आणि एकदा तुम्ही ते आत्मचिंतन केलं की आता कायमचे तुम्ही आत्मज्ञानी झालात, असं नाही. मग काय आहे? आत्मचिंतन इज कंटिन्युअस प्रोसेस ऑफ एक्सेप्टिंग ईच अँड एव्हरी मोमेंट ॲज इट इज. इन एव्हरी सिच्युएशन कीप स्माइलिंग अँड थिंक पॉझिटिव्ह अँड स्टे कनेक्टेड विथ माऊलीजी. याला म्हणायचं आत्मचिंतन. कळतंय का? म्हणजे आत्मचिंतन ही अशी एक स्थिती नाहीये, अवस्था नाहीये की जी तुम्हाला प्राप्त करायची आहे. आणि एकदा तुम्ही ते प्राप्त केले की झाले, तुम्ही आता महाराज बनले, खूप मोठे बाबा बनले, आणि यस, तुम्ही ज्ञानी व्यक्ती बनले. मग काय आहे आत्मचिंतन? आत्मचिंतन ही एक अशी सतत चालणारी प्रक्रिया आहे की जी प्रक्रिया कशाची? क्षणाचा स्वीकार करणे, क्षणाला सामोरं जाणं, चेहऱ्यावरती हास्य ठेवणं, आणि सतत 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 स्वतः परिवर्तन सकारात्मक करत राहून माऊलीच्या विचारासोबत 24/7 कनेक्ट ठेवणं, याला म्हणायचं आत्मचिंतन. असं नाही की यस, नो, यस, आय हॅव डन, मी केलं चिंतन, यस,
आता बसू तिघ जण. आता आनंदोत्सव साजरा करूयात. कळतंय का? आणि गुरुपौर्णिमा 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 जर आत्मचिंतन केलं, हे एक एक सत्संग जर 4 दिवसाचे अनुभवले तर तुम्हाला गुरुपौर्णिमेचा अर्थ कळायला नक्की कळेल. गुरुपूर्णमा, बस इतकंच आहे की गुरु तुम्ही जर मनाने अटॅच झालात तर पूर्णत्वाने मा बनून तुमच्या सोबत कायमच तुमच्या ऊर्जेने सोबत राहून प्रत्येक संकटातून आई बनून तुम्हाला काढणार ती गुरुपौर्णिमा. पण हे अनुभव कधी येतील? कंटिन्यू प्रोसेस. नाही तर इथं छान वाटलं माऊली, यस 100% माऊली 100% वचन देतोय माऊली, वचन. यस माऊली, आय एम गिव्हिंग यू प्रॉमिस माऊली, यस. नंतर माऊली, ऑल प्रॉमिसेस आर मेड टू बी ब्रोकन. माऊली, सर्व प्रॉमिस, सर्व वचन मोडण्यासाठीच असतात. मग तू वचन मोडत नाही, तू माऊलीचा विश्वास मोडतोय, तू माऊलीला मोडतोय. त्या बाबू सारखं नाही झालं पाहिजे. पंढरी गुरुजीचा बाबू आहे ना. पंढरी गुरुजी बाबूला काही जीवनाचे सत्य शिकवत होते. हे सत्य पंढरी गुरुजींना सायलीताईने शिकवले होते. पंढरी गुरुजी, ते 3 सत्य तुम्ही सांगाल का बाबूला? तोपर्यंत मी खिचडी भात करते आणि लादी पुसून घेते. मग त्याच लादीवर आपण गादी टाकू. मग सकाळी सकाळी पंढरी गुरुजींनी सूर्यनमस्कार करून घेतले. कशामुळे? कारण बाबूला सांभाळायचं असतं. तर तुम्ही साधनेत बघत असाल की सगळेजण इकडे साधना करतात आणि पंढरी गुरुजी इकडे साधना करतात. मग सूर्यनमस्कार झाल्याच्या नंतर पंढरी गुरुजींनी बाबूला जीवनाचं एक सत्य सांगितलं. पंढरी गुरुजींनी बाबूला सांगितलं, बाबू, माणसाने शब्दाला नेहमी जागलं पाहिजे. तुला 2 सत्य सांगतो म्हणे. नंबर 1, आयुष्यात जर कधी कोणाला वचन दिलं मर, पण ते वचन तोडायचं नाही. आणि दुसरं सत्य, आयुष्यात कधी कोणाला वचन द्यायचंच नाही. हे आहे आमच्या पंढरी गुरुजींचे 2 सत्य. गौतम बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगितले होते आणि आमच्या पंढरीनाथ महाराजांनी बाबूला 2 सत्य दिले. सायलीताईंच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूर्यनमस्कार त्यांनी ऍक्टिव्हली केले आणि मग बाबूला 2 सत्य सांगितले. कळाला का तुम्हाला? समजला का पंढरी गुरुजी? 100% समजला ना? छान 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 म्हणे माऊच बा. कशा दाढी वाढवून बसले. यस, कळालं? तर आता गमती गमती मधून आपण, कळालं का? आपल्या सत्संगाची खासियतच ही आहे की गमती गमती मधून तो जो ग आहे, गची बाधा, गर्व, तो दूर झाला की मती सुधारते. म्हणून आपण गमती जमती करत सत्संग. आणि मती म्हणजे काय? बुद्धी. की एकदा आता माझ्या डोक्यात हे पक्क घुसलं गमती गमतीमध्ये की ग गेला, गर्व गेला, आता माती खाणार नाही, कारण माझी मती ठिकाणावर आलेली. आणि एकदा मती ठिकाणावर आली की जीवनाला गती मिळते. मग कळतंय का? जीवनाला गती आपोआप मिळते आणि त्याच्यासाठी तुम्हाला काही करण्याची गरज नाही. सगळं आपोआप.
हॅलो, बरोबर मन शांत होतं. आत्मचिंतन. आता दुसरं काय, आत्मपरीक्षण. आता आत्मपरीक्षण म्हणजे काय, एकदा असं आत्मचिंतन म्हणजे सतत 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 सततची ती प्रोसेस तुम्ही करत राहिलात आणि स्वतःला पुन्हा जागेवर ठेवायचं, पुन्हा जागेवर ठेवायचं, पुन्हा जागेवर ठेवायचं, पुन्हा जागेवर ठेवायचं, हे कंटिन्यू करत राहिलात की मग आत्मपरीक्षण म्हणजे काय, आत्म मी, परीक्षा दुसरा शब्द आहे. म्हणजे मग आता तुम्ही इथे छान राहिलात, अरे वा, अरे लय भारी माऊली, ऐकून भारी वाटलं. ऐकून भारीच वाटतं रे सोन्या. वेळ जेव्हा येते ना तेव्हा हे शब्द किती फोल आहेत हे वागण्यातून दिसतं तुमच्या. मग आत्मपरीक्षणाचा अर्थ काय की ज्या वेळेला ती परिस्थिती येते, ती सिच्युएशन येते, तो प्रसंग येतो, जिथे टेन्शन येतं, जिथे भीती वाटते, जिथे थरथराट सुटतो, जेव्हा प्रॉब्लेम, जेव्हा टेन्शन, जेव्हा आता काय होईल असं वाटतं, त्या क्षणाला असं समजायचं की आत्मपरीक्षण, आता माझी परीक्षा आहे. कशाची, ज्याची मी चिंतन केलं, ज्याची चिंता नाही, ज्याचं चिंतन केलं, मग त्या परीक्षा. हॅलो, आणि त्या परीक्षेसाठीची ज्ञानाची भिक्षा म्हणजे हा सत्संग. ज्याचं हृदय उघडलं त्याला भिक्षा नाही, त्याला मिळते दीक्षा. हॅलो, फक्त ही दीक्षा मिळण्यासाठी त्याला वापरावं लागते 3 चाकी रिक्षा. त्यातलं पहिलं चाक कोणतं आहे, पहिलं चाक जे आहे ते समोरचं असतं. ते समोरचं चाक कोणतं आहे, पहिलं चाक हे आहे, पाठीमागे 2 चाक, रिक्षा बघा, आणि समोर 1 चाक. तर हे जे पाठीमागचे 2 चाक आहे, हे 2 चाक गोंधळाचं लक्षण आहे. चांगलं होईल का वाईट होईल, हे करू का नको करू, जाऊ की नको जाऊ, देऊ की नको देऊ, हे पाहिजे की नाही पाहिजे, याच्याशी बोलू की नको बोलू. मग कोणती रिक्षा पाहिजे, जाणीवेची रिक्षा. की जीवनाचं सत्य समजून घे, हे चाक जरी 2 असतील तरी सुद्धा पहिलं चाक जिथून जाणार, हे 2 चाक त्याच्या मागेच जाणार. आणि हे जे पहिलं चाक आहे ना, हे आहे गुरुतत्व, हे आहे ज्ञान, हे आहे परमेश्वर तत्व. हा आहे आपला ज्ञानयोगाचा सत्संग. की आता मी या परीक्षेत अडकलोय, आता मला असं वाटतं हे करू का नको करू, चांगलं होईल का वाईट होईल, माझं कसं होईल, चांगलं होईल, असं होईल तसं होईल. आता इथं तो जो ड्रायव्हर आहे माझ्या गाडीचा श्रीकृष्ण, त्यांनी कसं गाडी चालवली असते बरं, या क्षणात त्यांनी काय केलं असतं, असं म्हणून करू की नको, जाऊ की नको, हे कते, याच्यामधून तुम्ही ज्ञानयोगाचं ज्ञान वापरून समोरचं चाक, म्हणजे तुम्ही ज्ञानयोगाशी अटॅच असताल तर समोरचं चाक जिथे जाईल बरोबर 2 चाक तिथे जातील आणि तुमचं चांगलं होईल. मग ही 3 चाकी रिक्षा जर तुम्ही वापरली ज्ञानाची तर तुम्हाला दीक्षा मिळते. कारण भिक्षा मागण्यासाठी तुमची जोळी तुम्ही पसरलेली असते. समजते. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी करतोय की नाही करत, ती आहे परीक्षा. आणि ते इथे नाही, आत्मचिंतन कुठे आहे, इथे. सुरुवात कुठून आहे, इथून. कधीपर्यंत करत राहायचं, मरेपर्यंत. पण जे प्रसंग येईल, आत्मचिंतन म्हणजे काय, अभ्यास. पण अवघड प्रॉब्लेम, अवघड परिस्थिती म्हणजे काय, परीक्षा. ते जे शिकलात ना, आता दे बरं उत्तर. चल किती मार्काला बघ बरं, किती मार्क पडताय तुला. आणि तुम्ही जे जेवढे मोठे, तुम्ही जितक्या जवळचे ना देवाच्या, तितकी कठीण परीक्षा असते, हे लक्षात घ्या. का बरं, तू लय डिंग्या मारतो ना, ज्ञान योग,
माऊलीची. चैतन्यवन कधीपर्यंत राहणार? शेवटच्या श्वासापर्यंत. आणि जेव्हा वेळ येते तेव्हा असं वाटतं हा श्वास इथेच संपला. म्हणजे ना साथ द्यायची गरज, ना रहेगा बास, ना बजेगी बासुरी. मग हे पाय एकाच कामाला येतात, माग लावायचे. रणछोडदास. ज्ञानयोगाचा सदक मजबूत पाहिजे. ज्ञानयोगाला माऊलीला तिथे वापरणारा पाहिजे. आत्मपरीक्षण, त्याच्या अगोदर आत्मचिंतन आणि मग आत्मपरिवर्तन. आत्मपरिवर्तन म्हणजे काय? की तुमच्या वर्तनातून तुमच्यात परिवर्तन झालंय आणि त्याचा आनंद तुम्हाला होतोय असं तुम्हाला सारखं जाणवतंय. आणि त्याच्यातून मी बदललोय, मी सामोरं गेलोय, मी गुरुच्या हातात हात दिलाय, मी इतरांना आनंदी केलंय, मी इतरांना प्रेरणा देतोय, कारण आता माझं वर्तन बदललं. कळतंय का? मग असं जाणवतंय का दिवसभरात? बघा, मन आहे पुन्हा मागं खेचल, पुन्हा मागं खेचल. चिंतन, आत्मपरीक्षण, आत्मपरिवर्तन हे सगळ्यात महत्वाचं. आणि तिन्ही पायऱ्या सततच्या आहेत. कळतंय का? तुम्हीच बघा ना, जेव्हा तुम्ही हे करता आणि आनंदी बनता, तुम्ही बघा सुख आणि आनंदात फरक आहे. सुख हे तात्पुरतं आहे आणि आनंद हे शाश्वत आहे. शरीराचं सुख, वस्तूंमधलं सुख, भौतिक सुख, तात्पुरतं सुख, बदला घेण्याचं सुख, खाली दाखवण्याचं सुख, त्याला त्याची जागा दाखवून दिली, आत्ता सुख मिळालं, हे तात्पुरतं आहे. आनंद ही अवस्था आहे. सुख हे डिपेंड आहे, अवलंबून आहे. आणि आनंद हे मूळ आहे, ही एक अवस्था आहे. सुख इंद्रियांशी संबंधित आहे, आनंद हे आत्म्याशी संबंधित आहे. सध्याला जे ताणतणाव येत आहेत ते सुखाशी संबंधित आहे. सुख म्हणजे काय? सुख अहंकारातून येतं आणि आनंद हा आत्म्याचा असतो. सुख घेण्यातून असतं आणि आनंद देण्यातून असतो. सुख म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण घेऊयात. सुखाचा अर्थ काय आहे? समजा, फॉर एक्झाम्पल समजा सायली आणि पंढरी दोघ जण आहेत. त्या सुखाचा अर्थ काय आहे? की जेव्हा जेव्हा पंढरी माझ्या मनासारखा वागेल, माझ्याच मनासारखा वागेल, जेव्हा जेव्हा सायली माझ्याच मनासारखं वागेल, तेव्हा माझ्या मनासारखं वागल्यामुळे मला जे अहंकार माझा पोचल्या गेल्यातून बरं वाटलं, हे सुख आहे. याच्यातून काय होईल? जेव्हा ते माझ्या मनासारखं वागणार नाही तेव्हा ते मला दुश्मन वाटतील. कळतंय का? तो असा का, ती अशी का, त्याने असं का केलं, तिने असं का केलं, खेळणं विसरून जातात. जीवन हे खेळ आहे ना. लाईफ इज गेम. सध्या तुमचाच गेम झाल्यासारखं तुम्हाला वाटतं. तुमचा गेम झाल्यासारखं का वाटतोय? कारण तुम्हाला जिंकायचंय फक्त. आणि जिंकून जिंकून झाले बोर. तुम्ही हारायला तयार नाही. माझ्याकडे जर 1 रुपयाचं नाणं असेल आणि हे नाणं जर समजा तुमच्याकडे असेल आणि समजा आपण ठरवलं, बघा
हे आहे हेड, ओके, आणि हे आहे टेल. तुम्हाला काय पाहिजे तुम्ही घ्या. तुम्हाला मी परवानगी दिली. हेड पाहिजे का टेल पाहिजे? हेड पाहिजे. ओके, छापा. हेड पाहिजे. चला, मी तुम्हाला सांगेल, तुमच्यापर्यंत तुम्हाला देऊन टाकलं. शेवटी तुमच्या मनासारखं करायचं ना. पण आता पुढचं माझ्या मनासारखं झालं पाहिजे. एक अट तुमची, एक अट माझी. तुम्हाला मी सांगितलं हेड तुमचं. आता आपण खेळूयात. ओके. आता काय होतं, जेव्हा जेव्हा टेल पडलं, टेल कोणाचं आहे? हेड कोणाचं आहे? डोक्यात ठेवा की जेव्हा जेव्हा टेल पडलं तेव्हा मी जिंकलो, आणि जेव्हा हेड पडलं तेव्हा तुम्ही हारले. एक तुम्हाला दिलं मी, एक माझ्या मनाचं होईल. चलो देखेंगे. यस, हेड तुम्ही हारले. बघून घ्या, हे बघा रेकॉर्ड होतंय भैया. पुन्हा हेड तुम्हीच हारले. यस, पुन्हा हेड तुम्हीच हारले. पुन्हा हेड तुम्हीच हारले. आता टेल मी जिंकलो. पुन्हा टेल मी जिंकलो. हेड तुम्ही हारले. टेल आपण जीत गया. असं दिवसभर. आता तुम्हाला इंटरेस्ट राहील का खेळण्यात? का नाही राहणार? कारण हळूहळू हळूहळू तुम्हाला कळेल की अरे याच्यात मला चान्सेस कुठे, यात मी आहेच कुठे. हेड पडलं तुम्ही हारले, टेल पडलं मी जिंकलो. आता तुम्हाला तर इंटरेस्ट राहणार नाहीच, पण एक वेळ अशी येईल की जिंकून 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 मला फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, मानसिक रोग येतील. का बरं? मी एकटा असेल तिथे. हाच खेळ तुम्ही खेळत. रिलेशन मध्ये महत्वाचं कोण? मी आजारी, तू विचारलंच नाही. मला त्रास होतोय, तुला त्रास होत असताना मी किती वेळा तुझ्या समोर उभं राहिलो, तुझी साथ दिली, चल मी तुझ्या सोबत आहे, असं अंतःकरणातून आलं. जिंकले ना तुम्ही एकटे. कळतंय का? जेव्हा जेव्हा जिंकायचं 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 जिंकायचं, बोर का बरं झालं? गेम का बरं झालं तुमचा? कारण तुम्ही जिंकण्यासाठी खेळतायत. हारणं जिंकणं महत्वाचं नाही, आपल्याला खेळायचं बस. नाटक आहे, जीवन म्हणजे एक नाटक आहे. याच्यात ट्रॅजेडी होणार, फाइटिंग होणार, रिश्ते नाते सब कुछ झगड़े हो जाएंगे. ऍट द एंड काय झालं पाहिजे? अँड दे लिव्ह हॅपीली फॉर एव्हर. नाही नाही, जीवन तसं. अरे कोणी बघणार नाही माझ्या सोन्या तसा सिनेमा. एक हिरो आहे, एक हिरोईन आहे, प्रेमात पडतात, लग्न करतात, पिक्चर संपला, पिक्चर फ्लॉप. मजा काय होईल? एक हिरो आहे, एक हिरोईन आहे, प्रेमात पडतात, लग्न करणार, तेवढा आवाज येतो टॅन्टडॅन, ये शादी. मग असे झोपलेले आहेत ना, अशावर अब आएगा. म्हणजे दुसऱ्याची होते सजा आणि तुम्हाला येते मजा. मग कहाणी में ट्विस्ट ट्विस्ट ट्विस्ट, होगा नाही, होतं नाही, होतो नाही, अन ऍट लास्ट यस. पण तोपर्यंत काय पाहिजे? साथ पाहिजे ना. मग हेच ते ना, जर मीच माझंच अहंकारच असेल, मी असेल, मी फक्त मी जिंकलो पाहिजे, मी जिंकलो पाहिजे, मी जिंकलो पाहिजे, तर त्रास आणि एकटा आहे तू. जिंकून जिंकून मानसिक रोग येतील तुला. का बरं? सगळे सोडून देतील. जीवन एक सिनेमा आहे, जीवन एक खेळ आहे, जीवन एक रंगभूमी आहे, आणि तुम्ही आणि मी पात्र आहेत सगळे. तुम्ही हिरो हिरोईन आहे त्याच्यातले. नवरा हे एक पात्र आहे, बायको हे एक पात्र आहे. करायला काय पाहिजे आपण? तो मिळालेला रोल इतक्या भारी करायचा, इतका भारी करायचा, इतका भारी करायचा, लोकांनी टाळ्या वाजवायला पाहिजे, मजा यायला पाहिजे, आणि रोल चेंज करत राहायचं. रोल चेंज करणं ज्ञानयोगाच्या साधकाला जमलं पाहिजे. इथं माझा रोल आहे माऊलीजी, घरी वेगळा असेल, मुलीसोबत वेगळा असेल, बायकोसोबत वेगळा असेल.
माणूस काय करतो, एकच रोल जो त्याला आवडतो ना तो पकडून ठेवतो. प्रॉब्लेमच आहे. अहंकार सुखवतो तोच रोल ठेवतो माणूस. नवरा नवरा म्हणूनच राहतो, बायको बायको म्हणूनच राहते. दोघ जण एकमेकांना बॉसिंगच करत राहतात, एकमेकांना दोषच देत राहतात. पिक्चर संपतो, खेळलेच नाही. पण रोल करा ना चेंज. समजतंय का मंडळी? रोल चेंज करता आली की मजा येते. अडकायचं, कुठल्याच भावनेत अडकायचं नाही. एका मूवीमध्ये अमिताभ बच्चन ऍक्शन फिल्म करतो, इन्स्पेक्टर बनतो, हाणामाऱ्या करतो, मार डलंगा त्याचे, चिडतो. तेव्हा त्याचं बीपी वाढलेलं आहे का? कारण त्याला माहिती हा रोल सुरू आहे. तुम्ही चिडल्यावर तुम्ही बघा काय असतं. दुसऱ्या भूमिकेत ते पागलची ऍक्शन हे करतं, पागल, पूर्ण पागल, पागल झालेलं असतं. ते पूर्ण पागल झालंय का? त्याला माहिती मी रोल करतोय. साधक म्हणजे मी रोल करतोय ही जाणीव ज्याला आहे ना तो साधक. भूमिकेत अडकलं की संपलं. तुम्ही रोल आहेत सगळे, चेंज करा. खेळ खेळा, मजा करा. तुमचा जीवनाचा सिनेमा हिट झालाच पाहिजे. तुमची जोडी आहे ना नंबर 1 जोडी म्हणून लोकांनी म्हटलं पाहिजे. आणि कधी होईल ती? तिच्यासोबत हेच खेळायचं. तू हारली आणि मी जिंकलो, तू हारला आणि मी जिंकलो. होईल का? हारण्या जिंकण्यापेक्षा खेळणं आपले माणसं. तर चालू काय आपलं सायलेंट पंढरी. विसरता कशाला तुम्ही? नाही. काय विषय सुरू होता आठवा बरं यांचा? सुख आणि आनंद है ना. ते जुनं नका काढू, जुनं झालं ते. सूर्यनमस्कार झाले केव्हा. सुख आणि आनंद म्हणजे काय की सायलीला वाटतं पंढरीने ऐकलं पाहिजे, पंढरीला वाटतं सायलीने ऐकलं पाहिजे. जेव्हा त्यांचा इगो सुखावेल त्याच्यानंतर यस आता आता मला बरं वाटतंय. पण ती दुखवलंय ना, हा दुखवला ना. आता मिळालं ते सुख. कळतंय का? हे सुख कशातून आहे? अहंकारातून आहे. हे सुख कशातून आहे? दुसऱ्याला खाली दाबण्यातून आहे. हे सुख कशातून आहे? जिंकण्यातून आहे. अरे प्रेम मुळात हरण्यासाठीच असतं रे. मी जिंकलो, फायदा काय? त्याला गमवलं ना. मग आनंद काय आहे? आनंद कशाला म्हणतात? प्रत्येक जण वेगळा आहे. पण सायली माझी आहे, पंढरी माझा आहे. आता तिला एक गोष्ट पाहिजे. सुख काय? काही मिळणार नाही तुला, नीट राय, मरण येतं, अशी घाल तिकडं. कामाची धामाची. पुन्हा विद्यार्थ्यांनी इथं आणून ठेवते. त्या विद्यार्थी इथं आल्या त्यांच्या फ्लॅटची चावी द्या, मी चाललो ठाण्याला. अशी विद्यार्थ्यांची ओळख आहे. मला ते ऍडमिट करून टाकतील तोपर्यंत. मी फॉर एक्झाम्पल सांगतो बरं का. कळतंय का? किंवा सायली तुझं तेच आहे, तुझं असंच आहे, तुझं तसंच आहे. तुझं काय होतंय? सुख, जिंकण्यातलं सुख, प्रेम. मी सायलीसोबत कमिटेड आहे, मी पंढरीसोबत कमिटेड आहे. कमिटमेंट या शब्दाचा अर्थ आहे की तिच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य येण्यासाठी जर समजा माझं मरण आलं, मला त्रास झाला, मला खूप त्रास झाला, पण तरी सुद्धा जर तिच्या चेहऱ्यावर स्माईल आला ना, तर मरताना सुद्धा मी देवाला म्हणेल थँक्यू देवा, माझं जीवन तिच्यासाठी खर्च झाला. याला प्रेम म्हणतात. मग सायली आणि सायलीसाठी सायलीचं जे जे काही आहे ना ते मला आवडायला लागेल. प्रेम करेल मी, विद्याताईंवर प्रेम करेल, बाबूवर प्रेम करेल,
अरे एवढंच कशाला, प्रेमात पडलेल्या माणसालाच कळतं. सायलीने वापरलेलं पेन सुद्धा मी जपून ठेवलं. सायलीने वापरलेला ड्रेस सुद्धा मला आवडायला लागेल. ज्या गोष्टी मला आवडत नव्हत्या ते सायली वापरते म्हणून आवडायला लागेल. का बरं? आता मी नाहीच आहे. पंढरी जे जे काही करतो ते मला आवडायला लागेल. पंढरीची आई आवडायला लागेल, पंढरीचं चैतन्यवन आवडायला लागेल, पंढरीची दाढी आवडायला लागेल, पंढरीचं स्माईल आवडायला लागेल. कळतंय का? पंढरीने एखादं वाक्य बोललं, एखादी काही मला रिस्पॉन्स देणं आवडायला लागेल. तरुण पोरांना आजकालच्या कोण सांगणार की कमिटमेंट म्हणजे प्रेम आहे? एक गोष्ट थोडीशी झाली, चला संपलं, झालं संपलं. हे प्रेम? मग हा भाव ठेवून तुम्ही कुणासोबत रिलेशन चांगलं ठेवू शकणार पुढं? बोला. जर हा भाव कोणता की सुख, फक्त सुख, मी, अहंकार, तर तुम्ही कितीही माणसं बदला तिथे हाच प्रॉब्लेम येणार आहे. आणि प्रेम म्हणजे कमिटमेंट. समजतंय का? आता ज्याला कळतच नाही त्याला काय वाटतं, अरे सायलेंट पंढरीत आहे काय काही भांडणं. म्हणजे कुचकं डोकं ज्याला आहे ना, कुचकं, ते तेच करणार. ते त्यांना समजूच शकत नाही. अरे माऊली या उदाहरणांमधून काय करत आहेत, आपल्याला संदेश देत आहेत. समजतंय का मंडळी? नाही तुम्ही सूर्यभान प्रियाचं सांगितलं, यांचं काहीतरी सुरू आहे का ना. म्हणजे बिनडोकपणा जो असतो ना, ते माऊली काय सांगतात ते नाही, बरं यांची उदाहरणं काय देतो, कारण यांना काही वाटत नाही. एखाद्याचं असं असतं की त्याचं नाव घेतलं तरी त्याला त्रास असतो. हे माझे लोक आहेत. कळतंय का? बिनडोकपणा जो असतो ना, जे माऊलीशी घेणं देणं नाही. एखादी रील जरी टाकलं आणि त्यात मी सांगितलं नीट राहा, नीट वागा, ते म्हणतं माऊलीच्या घरात काहीतरी भांडणं झालेली दिसतं. आज माऊलीचं बिघडलेलं दिसतं, आज मूड खराब आहे. जे साधक प्रश्न मला विचारतात, जसं आज मी सुसाईड बद्दल त्या माणसाशी बोललो, दारू, मला वाटलं का ते त्या क्षणाला माझ्या साधकांना, माझ्या लेकरांना जे पाहिजे असतं ते मी देतो. पण ज्याला ते कळालंच नाही काय घ्यायचं. आता मी कशाबद्दल बोलतोय? प्रेम. कळतंय का? आता रामगुरुजी नाराज झाले, माझं नाही दिलं उदाहरण. तुम्ही पार त्यांचे सूर्यनमस्कार काढले. तुम्ही यांची भस्त्रिका काढली. हो, आमचा अनुलोम विलोम तर होऊ द्या. तेवढं तर प्राणायाम करून घ्या आमच्याकडनं. ऐका, समजा, ऐका, समजा राम माझा आहे, ऋतुजा माझी आहे. मग आता प्रेम म्हणजे काय? कमिटमेंट. मग राम माझा म्हणजे रामचे आई वडील माझे आहेत. बरोबर आहे का? ऋतुजा माझी म्हणजे ऋतुजाचे आई वडील माझे आहेत. मग आता उद्या मला रामचा राग आला, इगो काय म्हणेल? सुख काय म्हणेल? सुख मायला एवढं देऊन सले हे असे करतात, लात घाला त्यांना. आणि मग गेले सुख, अहंकार. उद्या मी तिथं रूम मध्ये बसलो ना, यार राम लय भारी मसाज करायचा, आलाच नाही, लेकरासारखा होता, मला गमवलो. मग मला फोन पण करावा सोड राम, पण इगो. कळतंय का? मग त्या रूम मध्ये मी एकटा, मग मी तर पडेल, मरल, पण रामला फोन नाही करणार. कळतंय का? प्रेम काय सांगतो? उद्या त्या पोरीकडनं काही झालं, या पोराकडनं काही झालं, प्रेम काय आहे? काहीही उद्या मी त्रास सहन करेल. काही उद्या, उद्या दोघांचे भांडणं झाले, कशातच काही नाही, पण लावून दिलं मी.
तसं म्हणणं की यांचे पार तुम्ही भांडणं काढले, आमचं बी काहीतरी ट्विस्ट करा ना. ऐका आता प्रेम काय आहे का. दोघांचे भांडणं झाले. मी माऊली आहे. तसं पाहिलं तर लग्न कसे होतात बघा. म्हणजे मी प्रेम म्हणजे काय मी ते सांगतोय. झिरपे सरांनी मला कधीच विचारलं नाही की सूर्यभान गुरुजी किती कमवतात. आजही नाही विचारत. हा त्यांच्या लेकराला ते इथेच ठेवतात बदला म्हणून, ते 6 महिन्यापासून ते वेगळं. हे बी हुशार आहे, ते पाठवून देतात. कृष्णविहार मध्ये झोप रेले भारी. कृष्ण गुरु सोबत. ऐका मी काय सांगितलं, ग सोडून गमती मती. मग आता ना याच्या बाबांनी म्हटलं, कालच झालं एवढं की BAMS किंवा फार्मसीला लागणारं पोरग जाते कस काय जात. तुला वाटतंय ना तुझा, समजतंय का. ना पंढरीच्या घरच्यांनी विचारलं, ना विद्याताईंनी मला विचारलं की पोरग काय करते, राहील का नीट. माझी ठाण्याची मुलगी जिची मेंटल कंडिशन ठाण्याची आहे, म्हणजे हायफाय, कळतं का. फ्लॅट्स म्हणजे काय, ती सुखात राहणारी पोरगी इथे राहील ह्या 2 रूमच्या घरात. विचारलं का विद्याताईंनी, नाही. मग प्रेम म्हणजे काय. प्रेम म्हणजे त्याच्या जागी राहून त्याच्या भावना माझ्या हृदयात अनुभवणं. सायली काय, बाबू काय, विद्याताई काय, माझी आई काय, हे काय, आम्ही एक आहोत. ते आवडतात आणि त्यांच्यासाठी जगायचं. समजतंय का मंडळी. हे का सांगतोय, कारण मला दिसतंय की माझ्या घरात माझी बायको तशीच वागते, माझ्या घरचे तसेच वागतायत. माझ्या मनामध्ये कधी माझ्या बायकोचे आईबाप माझ्याकडे राहतात असं वाटत नाही. माझी आई माझ्याकडे राहते, मी त्यांच्याकडे राहतो. त्यांच्यासाठी मी माझी मतं बाजूला ठेवेल. ते राहिलं ना भांडण त्यांचं, मग उद्या त्यांचं काहीतरी झालं. सेम असंच रामच्या आईवडिलांनी काय बघितलं त्यांच्यामध्ये, विचारलं का काही, नाही. तिच्या आई बाबांनी काही बघितलं का, नाही. त्यांनी फक्त एक बघितलं. मध्ये कोण आहे. रामच्या आई बाबांनी हजारदा तर सत्संगात सांगितलेलं, अरे लग्नाचं चालू असताना मला इतकं असं डोळ्यात पाणी येतं ना त्या विष्णूजीन, तेवढा भोळा साम मी पाहिलाच नाही कधी कोणी. पोलिसात असून एकच विश्वास. तुम्ही मजाक करता पण ते विश्वास म्हणता, डोळ्यात पाणी येतं माझ्या. असं इथं असतं विश्वास. आईचं काय, मी आईला इतक्यांदा म्हटलं, ओ ते डोकं खराब करू नका, आणि चिडून म्हटलं बरं का, डोकं खराब करू नका, तुम्ही तुमचं पोरगं काय लग्नाचं करायचं करा तुमचं. त्याला ते चिडणंही कळत नाही. नाही माऊलीजी, राम तुमचा हे. मंडळी म्हणजे पॉझिटिव्हिटी किती असावी माणसाची, किती सकारात्मकता असावी, तुम्ही विचार करा किती. आणि त्या हसताना आता लेकराचं लग्न होतंय, पण रामनेच मला सांगितलं, मी ते गुपचूप सिगरेट सांगून टाकतो तुमचं, तर त्याच्या आईच्या दातात किंचित फट आहे. तर ह्या वयात रामचे पप्पा म्हणतात की या फटीतूनच तर तुझ्या हृदयात शिरलोय म्हणे मी. मंडळी आपल्याला हसू येईल, गंमत मध्ये प्रेम आणि कमिटमेंट काय असते ना ती बघा. ही किती 2-4 लेकर 5 लेकर शिकले असतील ना तुमच्याकडे, 11. जे यांचे नाही आहेत पण त्यांचे रिलेटिव्हचे 11 लेकर यांच्या घरात शिकले. कोण कोणाला राहू देतो. अरे 2 दिवस मला नुसतं सूर्यभानच्या घरी मी जाऊन राहिलो आणि ते म्हणाल माऊली निघा,
ऐकतायत का? नाही सहन होत. रामच्या आईने दुसऱ्याची 11 लेकरं सांभाळलेत, मोठं केलं त्यांना, आणि अपेक्षा नाही की त्यांनी मला काही करायला पाहिजे. ही कमिटमेंट म्हणजे प्रेम आहे. मला काय वाटतं, सेम तसंच ती ताई, तिच्या घरच्यांनी काही विचारलं नाही. प्रेम म्हणजे काय? उद्या जर काही झालं तर याचा संबंधच नाही. कळतंय का? त्या पोरीचा संबंधच नाही. माझ्या मनात फक्त एक आहे की ह्याच्या आई बापाने, तिच्या आई बापाने, आता यांच्यासाठी मी जगणार नाहीये. माझा एक एक ठोका, एक एक श्वास फक्त एक आहे की तिच्या आई बापाने, ह्याच्या आई बापाने जो विश्वास माऊलीवर ठेवला ना, त्या विश्वासासाठी मी मरल, पण तो विश्वास तुटू देणार नाही. त्यांच्या डोळ्यात मला आनंद बघायचा. का बरं? अरे सोपं आहे, पोरगी दे ना. सोपं आहे, पोराला देऊन टाक ना. अरे 2 नाही येईन त्यांना, हे लक्षात ठेवा. त्यांनाही मुलगी एकच आहे आणि यांनाही मुलगा एकच आहे. तुम्ही देताल? तुम्ही तर शिबिराला सुद्धा 4 वेळेला जाऊ नको म्हणतात सगळे लोक, कारण आपला एक काय देऊन टाकलं. राम तुझ्याकडनं काहीच नको आम्हाला, राम तुझ्याकडनं काहीच नको, राम तुझ्याकडनं काही नकोय. काय आहे ते? प्रेम आहे. आणि मी जोपर्यंत जिवंत आहे तर यांचा संबंधच नाही आपला. यांची गाठ बांधून दिली, यांनी काशी घालावी. आता माझी जबाबदारी ही आहे की एकदा मी याच्या आईवडिलांना, तिच्या आईवडिलांना प्रॉमिस केलं ना, ते प्रॉमिस निभावण्यासाठी, तो दिलेला शब्द पाळण्यासाठी की विष्णूजी, सविताताई, तुमचं पोरग माझ्यासोबत आहे ना, सुखात राहील. ऋतुजाचे मम्मी पप्पा, तुमची पोरगी माझ्याकडे आहे ना, ती सुखात राहील. याच्यासाठी मी उन्हात उभं राहील, मी मरल, मी जीव देईल, मी काही करल, पण मी जिवंत असेपर्यंत जे जे काही आवश्यक आहे ते करल. का बरं? विश्वास आहे. माणसाने सगळं तुटू द्यावं, विश्वास नाही तुटू द्यावा. त्या विश्वासासाठी कुणी आपल्याला गळ्यावर सुरा ठेवला, मोड वचन, मोड वचन. मी म्हणाल चल, हा काप, मला मारायचं, चल. हे प्रेम आहे माझ्यासाठी. मी फक्त त्याच्याबद्दल सांगतोय का? त्याच्या आई बापाबद्दल बोलतोय का? हे झिरपेबद्दल आहे की उद्या जर यांचं काही झालं दोघांचं, माझं जीव, माझं प्रेम, माझं साधना, माझी 45 वर्षाची साधना, माझी 48 वर्षाची साधना, जी मला साधकांना द्यायची होती, मी यांच्यावर खर्च करून टाकेल. ती सगळी शक्ती सगळं देऊन टाकेल यांना. का बरं? कारण झिरपेने न बघता ती पोरगी दिलेली आहे, कारण विद्याताईंनी न बघता ती पोरगी दिलेली आहे. याचा काय संबंध? याचा काय संबंध? त्याचा काय संबंध? एवढा मोठा कृष्णा इथे आलेला आहे. काय त्या कृष्णाच्या, राम होता माझ्यासोबत, त्याचे वडील पाया पडायला येत होते, नुसते फक्त रडायचे, फक्त रडायचे, फक्त रडायचे. एकच वाक्य कृष्णाच्या वडिलांचं, माझ्या लेकराला तुमच्या पदरात घेतलं, त्याचं कल्याण झालं, त्याला कधी सोडू नका, आणि फक्त रडायचे. त्या विश्वासासाठी मी मरल. सुख काय करतं? मला काय पाहिजे, मरू दे ना मायला त्यांना. आणि आनंद काय करतो? आनंद मरण्यात सुद्धा आनंद शोधतो. का बरं? आनंद देण्यात आहे, आनंद जोडण्यात आहे, आनंद साथ देण्यात आहे, आनंद जगण्यात आहे. कळतंय का सुख आणि आनंदातला फरक? काही कर, काही काय पाहिजे ते होईल. ह्यांना शांत झोपण्यासाठी मी रात्र रात्र जागेल, मला प्रॉब्लेम नाही. ह्या दोघांना जोडण्यासाठी मी 100दा सॉरी म्हणेल. मला नाही वाटत त्यावेळेस की मी माऊली. का बरं? यांच्यासाठी हट, यांच्यासाठी काय? हे आहे ना, ती बाई आहे ना तिथे, उर्मिला ताई, समजतंय का? ते आहेत ना ऋतुजाचे मम्मी पप्पा, की आमची लेक, आमची लेक माऊलीकडे, माऊलीकडे, माऊलीकडे. आणि आज जर समजा या प्रियाने सांगितलं मला नाही राहायचं,
मी फॉर एक्झाम्पल सांगतोय तुम्हाला. तिथं तर निघ म्हटले तरी ती मला म्हणतो तुम्ही निघा चला. एवढी खमकी पोरगी ती. बायको खमकीच पाहिजे नेहमी, अशी उभी राहणारी पाहिजे नवऱ्यासोबत नेहमी, सोडणारी नाही पाहिजे. तर जर समजा ती म्हटली तर एका आईचा आणि बापाचा जिथे विश्वास तुटतो ना तिथे नशीब रुजतं आपल्यावरती. सगळं आईबापाचं तळतळ नाही लागलं पाहिजे. मग आता मला सांगा, जर समजा असं असेल तर मला काय वाटतं ह्याच्या सूर्यबानबद्दल, पंढरीबद्दल, सायलीबद्दल, आता हे महत्वाचं राहिलं का? हा बरं, ते मी गाडून टाकलं कायमचं जमिनीत, कारण माझ्या डोळ्यासमोर फक्त एकच आहे, याची आई बाप, त्याची आई बाप, त्याची आई बाप, तिची आई बाप, तिची आई बाप, आणि हे आहे ना माझ्या मनात, मग हे यांच्या रक्तात खेळतं. आणि म्हणून तुम्ही आज सांगितलं की माऊलीजी ते बोलताना आमचे डोळे बंद होते ना, तुम्हीच दिसले. ते राम प्रार्थना घेतो ना, तुम्हीच असतात. पंढरी 3:30 वाजता उठतो ना, ते तुम्हीच करतात. किती गोष्टी आहेत, कितीतरी गोष्टी. सुख आणि आनंद याच्यात हा फरक आहे. आणि ज्या वेळेला मंडळी असा आनंद, असं प्रेम, अशी तडफड, आणि सगळ्यात महत्वाचं शब्द मरल पण शब्द मोडणार नाही, विश्वास तुटू देणार नाही. बाकीचे ज्यांनी ज्या लोकांनी काही चांगलं कार्य केलं हेच केलं ना, विश्वास तुटू दिला का? अरे किती सोपं होतं, किती सोपं होतं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना दुसरा धर्म स्वीकारणं. अरे जीवाचा प्रश्न होता, जीवाचा. अरे माझं नख ते बॉल लागून अजूनही हात लागू देत नाही, आणि उपटले नख, मीठ लावलं, पण काय स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयाभया. बलिदान काही व्यर्थ गेलं का? कशासाठी गेले? शब्द, वचन, विश्वास. नसते राहू शकले का सुखाने? तुम्ही सांगा. जीभ कापली, अरे दुधाने जीभ पोळू द्या हो. डोळ्यात सळ्या. माणसाला सगळं सहन करण्याची ताकद कोण देतं माहितीये? वचन पाळण्याची ती जी तडफड असते ना, ते. एकदा शब्द गेला, हा बाबा मरल त्या शब्दासाठी आनंदाने, काळजी घेईल. आता माझं महत्वाचंच नाही राहिलंय. माझं काय आता कळतंय का मंडळी? माझं काही नाहीच आहे, मी नाहीच आहे. सुख आणि आनंदाबद्दल सुरू आहे आपलं. की सुख हे अहंकारातून असतं आणि आनंद हे प्रेमातून असतं. सुख मिळवण्यात असतं, आनंद देण्यात असतो. सुख कमवण्यातून तो मिळायला असतं. बोला, किती पैशातून, कुठल्या वस्तूतून तो मिळायला असतं? सांगा. तुम्ही कोणासाठी जगता? स्वतःसाठी तर सुख, दुसऱ्यांसाठी तर आनंद. माझ्या अपेक्षा, माझ्या इच्छा, मी गाडून टाकल्या, त्याला तर आईबाप म्हणतात ना. आणि ते लेकरन त्या आईबापासाठी जे जगतात त्याला माऊली म्हणतात ना. तर आता तुम्ही विचार करा की ज्या क्षणाला तुम्ही अशा देण्याच्या आनंदात असता, देण्याच्या, थोडक्यात संपवतो, ज्या क्षणाला तुम्ही असं देण्याच्या आनंदात असतात, देण्याचा भाव आहे. तुम्ही कधी बघितलं का देण्याचा भाव आहे? चेहरा कसा असतो? तुमच्यामुळे इतरांना आनंद मिळाला, चेहरा कसा असतो? कुठल्या वाक्याला ते रिस्पॉन्स देत आहे, फक्त मध्ये मध्ये चेक करत राहतो. ज्यावेळेस देण्याचा आनंद असतो, देण्याचा, त्यावेळेस फक्त आणि खूप द्यायचं, मग तर फक्त रडतो आपण. लहानपणापासून बरं का, की साधी एक पेन्सिल आपल्या
फ्रेंडला पण गिफ्ट केली वाढदिवसाला पॅक मध्ये. उघडून बघ ना, उघडून बघ ना, उघडून बघ ना, उघडून बघ ना. आणि ते वाव भाव. म्हणून जेव्हा फक्त स्वतःचा आत्मकेंद्रित होतो आणि मला काय वाटतं त्याचा विचार करतो, त्याची शक्तीच जाते सगळी. आणि जेवढ्या जास्त लोकांचा तुम्ही विचार करणार तेवढी शक्ती येते. कोण कुठला, मी काय संबंध आहे सांगा, काय संबंध? कुठल्या गीतेचे श्लोक पाठ करून सांगितले तुम्हाला, कुठल्या ओव्या सांगितल्या, कुठल्या गातेतला अभंग सांगितला? काहीच नाही. पण प्रत्येक जण म्हणतो माऊली तुम्ही आमच्या विषयीच बोलताय बरं का? काय असं काय ज्ञान आहे माझ्याकडे आणि असं काय आहे माझ्याकडे, कुठे शिकलोय मी? कुठेच नाही. हा एक गोष्ट आहे, खरं तर ती सांगण्याची गरज नाही, डोळ्यात दिसली पाहिजे. पण ज्यांनी काळा गॉगल घातला, सांगून कळतं काही लोकांना. माझ्याकडे ज्ञान नाहीये, माझ्याकडे फक्त एक गोष्ट आहे, एकच. ते म्हणजे अंतःकरणातून असा एक प्रवाह सतत वाहतोय, प्रत्येक क्षणाला वाहतोय. परमेश्वरा मला काहीच नकोय. माझ्या अगोदर माझ्या या सगळ्या लेकरांना मिळू दे. माझ्या अगोदर माझ्या सूर्यभानला, माझ्या प्रियाला, माझ्या सायलीला, माझ्या विद्याताईंना, माझ्या घरच्यांना, माझ्या बायकोला, माझ्या पोरींना, माझ्या पंढरीला, माझ्या झिरपे गुरुजी जोडीला, अभयजींना, माझ्या नागरे काका काकूंना, माझ्या त्या गोगे सरांना, माझ्या ऋतुजाला, माझ्या रामला, यांना मिळण्यासाठी तू मला सोबत घेऊन गेलात ना, तरी मला काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, तो दाखवतो. आणि मग तो जो देण्याचा भाव आहे ना, त्या देण्याच्या भावनेतून तेच बोलून घेतो. जसं काल आपण डोंगरावर जात होतो, सुगरण काही घरटे तयार करत होते. ती सुगरण घरटे तयार करताना पहिलं असं, मग असा खोपा, आणि मग पुन्हा खाली. पाऊस लागून एक थेंब सुद्धा जात नाही, एक थेंब पाणी त्याच्यामध्ये. आता मला सांगा की सुगरणीला हात नाहीये, फक्त चोच आहे. चोचीने गवत विणून असा खोपा तयार करणं कुठल्या क्लासमधून, कुठल्या शाळेतून ते शिकले? फक्त एक. पिलाबद्दलची जी अतीव माया आहे, माझ्या बाळाला पाऊस नाही लागला पाहिजे. ते काय खोपा आहे का? अरे खोप्यामध्ये खोपा, सुगरणीचा चांगला, पिलासाठी तिनं जीव झाडाला रे टांगला. माझ्या साधकांसाठी मी जीव झाडाला टांगलेला आहे. जो कोणी त्या खोप्यात येईल ज्ञानयोगाच्या, त्याला पाऊस लागणार नाही. मग हे कसं होतं? हे होतं म्हणून होतं, हे मी करत नाही. आणि म्हणून मी सांगतो, विश्वास असो नसो, माऊलीचं बोट पकड, ज्ञान वापर, शब्दासाठी जग, ज्ञानयोगासाठी जग. तुझ्या आयुष्यात कोणताही प्रॉब्लेम आला, तू फक्त ज्ञानयोगाचं स्मरण कर. मी तुला शब्द देतो, आणि त्या शब्दासाठी मी शेवटच्या क्षणापर्यंत तुझ्यासोबत उभा आहे. तुझ्या अगोदर मी त्या संकटाला सामोरं जाईल. पण तू जर तितक्या मनापासून त्या संकटात तुझ्या हृदयातून ही ज्योत येऊ दिली, हा वाहू दिला, की मी ज्ञानयोगाचा साधक याच्यातून बाहेर येणार आहे, तर तो तुला त्याच्यातून बाहेर काढणार. खूप छान होणार, खूप आनंद मिळणार, खूप एन्जॉय करणार. हा चुकीनं जरी तू सोडलं
सुखासाठी संपलं. सुख आणि आनंद समजतंय का? आनंद देण्यात आहे. कुणासाठी जगताय तुम्ही? मी 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 काय घेतलं मग? काय कमवलं? त्या रामाने बापासाठी हक्क असताना सुद्धा 14 वर्ष वनवास. नाव होतं राम. बघा शब्द वचन. तर ज्या वेळेस माणूस असं खूप आनंदी असतो, आनंदी, तुम्ही असं कधी बघितलं का की ज्यावेळेस तो खूप आनंदी असतो? नाही, आनंद केव्हा? देणं, प्रेम, जगणं. तो माणूस तो आनंद अनुभवताना तुम्हाला असं वाटत नाही का की तो जिथे जिथे जाईल तिथे तिथे आनंदाची कंपनं घेऊन जातो? एक आनंदी माणूस त्याच्या घराला, त्याच्या ऑफिसला, त्याच्या सोबतच्या माणसांना, त्या सगळ्यांना आनंदी बनवतो. आणि एक नकारात्मक विचारात अडकलेला माणूस भल्या भल्यांची झोप उडवून स्वतः दुःखात राहून दुसऱ्याला दुःख देतो. तुम्हाला दुःख देणारं बनायचंय की तुम्हाला आनंद देणारं, हे तुम्ही बघा. नाही, आनंद देणारा बनायचं असेल तर आनंद मिळवू नका. आनंदी राहा. आनंद देऊ नये. आनंद तुमची माझी काय क्षमता दुसऱ्याला आनंद द्यायची? सुख देऊ शकता. ही वस्तू घे, हे पॉकेट घे, हे पैसे घे, हे घे, हे ते घे. आनंद काय? तू आनंदी राहा. आणि आनंद केव्हा? आता चिंता नाही, बस आता प्रश्न नाही, आता फक्त द्यायचं 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 द्यायचं. अरे झाला आनंद. आणि आनंदी माणूस तुम्ही बघा, बॉम्ब असतो बरं का, एक बॉम्ब. आणि तणावग्रस्त माणूस सुद्धा एक बॉम्ब असतो, निगेटिव्ह माणूस सुद्धा बॉम्ब असतो. एक क्लिक केलं, एका क्षणात हिरोशिमा मधले 2 लाख लोक मेले. तसं आनंदी माणसाचा आनंद जिथं जिथं आनंद आहे तो हसला. लहान लेकरू हसलं, सगळं घर आनंदी. हॅलो, सेम असंच तो निगेटिव्ह माणूस बॉम्ब, बॉम्ब व्हायब्रेशन निगेटिव्ह. जिथं गेला काळोख, संपलं. जितकं एक जन्म, पुढचं काय भरोसा, पुढचं काय माहिती तुम्हाला काय आहे? एक जन्म आहे, त्या एका जन्मामध्ये जितका देता येईल आनंद, जितका देता येईल, आणि द्यायचा म्हणून फिनिश. जितकं आनंदाने जगता येईल तेवढं जगा. का जगायचं आनंदात? जिवंत आहे म्हणून जग. नाही हा प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम, आणि मग हे सगळं माझ्या मनासारखं घडल्याच्या नंतर मी आनंदी होईल. मग त्या क्षणाला तुला घ्यायला ये मला. तू लय दुःख ते मला कळालं. चल, काय म्हणाल? शाबजी 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 माफ करो, शाबजी शाबजी माफ करो. अरे पण ते प्रॉब्लेम नाही, नाही, तुला जगायचं नव्हतं ना, तुला त्रास होता ना, धोक्यात होता ना, तू टेन्शन मध्ये होता ना, तुला खूप मानसिक त्रास होतोय ना. नाही नाही, त्याच्या सहित मी आता आनंदात जगणार. कधी? कधी? मरताना. आणि हा सत्संग म्हणजे तो वेकअप कॉल आहे की त्या वेळेला तो जर खरंच आला ना, तर तो चान्स देणार नाही तुला. त्याच्यामुळे त्यांनी निरोप धाडला या सत्संगातून माऊलीकडे की भैया मैया सुधर जाओ, सुधर जाओ, वरना गब्बर आ जाएगा. जिथे आहे, जसा आहे, जिथे, बस. कळतंय का? जसा आहे जिथे तो माझ्या सोबत आहे, बस, बाकी काही नाही. काय निरोप देऊ मग त्याला? मी पत्र पाठवलं माझ्यातर्फे. तर
चला ध्यान शिबिर ध्यान शिबिर ध्यान शिबिर घ्यायचं काय ध्यान शिबिरातून आनंद घेऊन जा. वचन घेऊन जा, शब्द घेऊन जा, जाणीव घेऊन जा, विश्वास घेऊन जा, जगणं घेऊन जा. कळतंय का? आणि याचं ध्यान करा. हे ध्यान शिबिर नाही तर काय. अरे बहुत अच्छा लगा, बहुत. अरे गए थे उधर पहाड़ पे, अरे मैंने डब्बा भी नहीं लिया, अरे बहुत मजा, बहुत खाया बहुत. हे आहे का? म्हणून जाणीव ज्याला आहे ना तो माणूस उद्या रात्री झोपण्याच्या अगोदर 4 पानं लिहिल्याशिवाय तो झोपू शकत नाही. का बरं? कारण तिथे माऊलीने काल रात्री मला सांगितलं होतं की स्वतःबद्दल सकारात्मक 4 पानं लिहा. पण माऊलीला पाठव. माऊलीने ते भले वाचून फाडून फेकून देऊ, कारण ते माऊलीसाठी लिहित आहेत का तुम्ही? माऊलीसाठी आनंदात जगतायत का? अरे आनंद ही एक ऊर्जा आहे. पण असं झालं तर आनंद फिनिश, मग नाही राहू शकत. सतत चांगला प्रवास, सतत चांगला विचार, सतत आनंद. आणि सगळ्यात महत्वाचं मला काय वाटतं त्याच्यापेक्षा दुसऱ्यासाठी जगणं. तुम्ही द्या, तुम्ही भरभरून देत राहा. तुम्ही फक्त 2 हातांनी द्या, तो तुम्हाला सहस्त्र हातांनी परत देणार आहे, वेगवेगळ्या रूपाने. मन असं शांत झालं पाहिजे. आणि मग शिबिर झाल्याच्या नंतर घरी अवस्था कशी पाहिजे? या शिबिरात जे काही माऊलीने दिलं ना, मनामध्ये एकच पाहिजे, मैं जहां रहूं, मैं कहीं भी रहूं, तेरी याद साथ है. बस मैं जहां रहूं, मैं कहीं भी रहूं, तेरी याद साथ. ऐकलं नसेल ते एकदा पुन्हा, माझं आवडतं गाणं एकदा ऐकून. ज्ञानयोगाला रिलेटेड ऐकू, ज्ञानयोगाशी रिलेटेड ठेवा, माऊलीशी रिलेटेड ठेवा. मग नाही डोळ्यातून पाणी आलं की नंतर आनंद. बोलण्यासारखं खूप. मी तर म्हटलं की आज हे संपणार नाही. स्वतःला प्रॉमिस करा. द्या ना मला प्रॉमिस. काय प्रॉमिस? जगणार कोणासाठी? शब्द पाळा, जगा, ज्ञानयोगी बना, प्रेम द्या, आनंद द्या. आणि कसा? अरे तू माऊलीचा साधक आहे राव. कोण आहे विसरू नको सोन्या. आता नंतर मी सत्संग काही घेणार नाही. ध्यान होणार आहे आपलं, मग प्रसाद होईल, मग परत इथेच आपण भेटू आणि मग तुमचे जमा केलेली वस्तू मी तुम्हाला परत देईन. आणि मग आज विदा करेंगे, कभी जुदा न होने के लिए विदा करेंगे. या
इसीलिए फिर वो कृष्ण विहार के कृष्णा के ऊपर फिदा हो जाओ और सीधा साधा लाइफ जियो। बस हम तुम्हारे है सनम। सोचो, कुछ ले रहे हैं आप अंदर, कुछ पॉजिटिव वाइब्स माऊली से मिल रही है, जुड़ रहे हो पॉजिटिविटी के साथ। बस किती सुंदर ध्यान शिबिराचा प्रवास आहे। पण ज्याला लय त्रास झाला ना त्यांनी येऊ नका पुन्हा, कानाला काढा। आणि इतकं पॉझिटिव्हिटी आहे ना, गमतीत सुद्धा असं म्हणा वाटत नाही। तशी नकारात्मक गंमतही करावं असं वाटत नाही। टिकू द्या मंडळी, दाखवून द्या तुम्ही माऊलीचे साधन। मंडळी तुम्ही खरंच असाल ना, इतकं द्या, इतकं द्या तुमच्या लोकांना। मला काही नाही, मी बाजूला राहील। तुमच्या लोकांना इतकं द्या, इतकं द्या, इतकं द्या की ते क्षणाक्षणाला 100 लोकांना सांगून रडले पाहिजे की माझं लेकरू, माझं हे माऊलीच्या सोबत गेलं ना, माऊलीच झालं। आणि मी काय करायला माहिती, मी तुमच्या फोटोमध्ये बी येणार नाही, मी तुमच्यामध्ये येणारही नाही। तुम्ही खेळा, तुम्ही आनंदात राहा, तुम्ही जगा, मी फक्त एवढंच करेल। राहा तू कुठेही, जप स्वतःला, आडोशाला उभा राहून पाहीन तुझ्या सुखाला। आणि हा माऊलीचा शब्द आहे। जिथे बसायचं ध्यानाला, इथेच बसलं तरी थोडा वेळ चालेल, पाय लांब करून बसायचं तसं बसा, जिथे बसायचं तिथे बसा। ज्याला लयच असं वाटतं त्याने गुपचूप उठा आणि त्या झाडाखाली बसा, तिथं पाय सोडून बसा। ज्याला फारच वाटतं त्याने शवासन करा, शवासन केलं तरी चालेल, आडवं व्हा, रिलॅक्स व्हा। सूचना देत राहील मी तुम्हाला, त्या सूचनांचं पालन करा। आणि ज्याला तसंच बसायचं तसंच, तिथेच आडवं व्हायचं, आडवं व्हा। शवासन चालेल, सुखासन चालेल, पाय लांब करून बसलेलं चालेल, महत्वाचं एकच आहे, डोसकं माझ्यासोबत पाहिजे। शांत। जे सरळ बसलेत त्यांनी आरामात बसा। जे शवासनासाठी आडवे झाले त्यांनी पायात 1-2 फुटाचं अंतर ठेवा। हो, आडवं झालं तरी काही प्रॉब्लेम नाही, योग निद्रा केली मी काय तरी त्याला एवढं। अरे तुम्ही आडवे राहा नाही तो उभा राहा, माऊली सोबत आहे ना। तुमचं शरीर मन रिलॅक्स करण्याची जबाबदारी माझी। वाढू, हा सरळ योग निद्रा करू आपण, जाऊ द्या, काही हरकत नाही। योग निद्रेसाठी तयार रहा। जे ऐकत आहेत त्यांनी पुन्हा पुन्हा ऐका आणि शेअर करा सर्वांना। सत्संग रूपी प्रसाद। जय गुरुदेव।